आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये सगळ्यात पहिली मोठी बातमी ती म्हणजे स्वरस्वामिनी आशा भोसलेंच्या निधनासंदर्भातली। दैवी स्वराचं चांदणं पेरून 7 दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अलौकिक प्रतिभेच्या महान गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड गेल्या। आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। या बातमीवर आपले लक्ष आहे। आज दिवसभर या संदर्भातल्या काय नेमक्या आज घडामोडी घडतात हे आपल्याला पाहायचंय। दुसरी मोठी बातमी आहे ती म्हणजे भोंदू अशोक खरात संदर्भातली। भोंदू अशोक खरातची 3ऱ्या गुन्ह्यातली पोलीस कोठडी आज आता संपणार आहे आणि खरातला आज दुपारी नाशिक कोर्टात हजर केले जाणार आहे। तर ईडीकडून खरातच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे। तर अशोक खरातनं कोठडीमध्ये जेवण आणि बोलणं आता कमी केलेलं आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळते। त्यामुळे नाशिकमधून या संदर्भातल्या काय अपडेट्स आहेत आपण जाणून घेणार आहोत। आणि तिसरी महत्त्वाची लक्षवेधी बातमी ती म्हणजे वाढत्या तापमानासंदर्भातली आहे। राज्यात आता उन्हाचा तडाखा वाढत चाललाय। विदर्भात सूर्य आग ओकतोय आणि अकोला सर्वात हॉट जिल्हा सगळ्यात उष्ण जिल्हा ठरलेला आहे। तर ठाण्यामध्ये सुद्धा पारा 40 अंशांवर गेलाय। पुढचे 5 दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। त्यामुळे या संदर्भातल्या अपडेट्सही आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।